आय सरिता या संगणक प्रणालीतील त्रुटींच्या निषेधार्थ पुणे बार असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या आय सरिता या संगणक प्रणालीमधील त्रुटींमुळे पक्षकार आणि वकिलांना अडचणीत येत असल्यामुळे पुणे बार असोसिएशनच्या वतीने दुय्यम महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या प्रणालीमधील त्रुटी महानिरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मागण्यांचे निवेदनही देण्यात आले। या अडचणी तत्काळ दूर करण्यात येतील असे आश्वासन नोंदणी विभागाकडून देण्यात आले। नोंदणी आणि मुद्रांक विभागाने आय सरिता ही संगणक प्रणाली सुरू करण्यात आली आहे। कबुली जबाबासाठी दस्त स्थगित ठेवण्याची कोणतीही सुविधा या प्रणालीत नाही। डाटा एंट्री करताना मराठीमधील अक्षरांमधील चुका एकदा नोंद केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणी न होणे अशा काही त्रुटी यात आढळून आल्या आहेत। त्यामुळे दस्त नोंदणीची संख्याही 15 ते 20% घटली आहे। या निषेधार्थ या मोर्चाचे पुणे बार असोसिएशनच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव संगपाळ, उपाध्यक्ष शिवाजीराव कदम, ॲडव्होकेट सतीश पैलवान, खजिनदार सत्यजित तुपे, उमेश कदम, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पवार, ॲडव्होकेट अमोल काजळे पाटील यांच्या उपस्थितीत छायाचित्र नोंदणी कार्यालयापासून नवीन प्रशासकीय इमारतीमधील IGR कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। हे जे प्रत्येक दुय्यम निबंधक ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये आय सरिता ही जी कार्यप्रणाली किंवा सुरू केली त्यामुळे असंख्य प्रॉब्लेम नुसते निबंधक कार्यालयामध्ये नाही तर वकिलांना आणि जे एक्झिक्युटंट पक्षकार असतात ते जे डॉक्युमेंट नोंदवतात त्या पक्षकारांनाही त्याची अडचण होते। कारण काल जर पाहिलं तर कालसुद्धा 12 वाजेपर्यंत सर्व प्रत्येक कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये डॉक्युमेंट नोंदवला गेला नाही। आजही जवळजवळ 12 वाजेपर्यंत कोणत्याही कार्यालयामध्ये डॉक्युमेंट जोडला गेला त्याची कनेक्टिव्हिटीच मिळत नाही। कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रायोगिक तत्वावर त्याची कार्यशाळा घेतली नाही, त्याची जनजागृती केली नाही आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्या स्टाफला त्याबद्दल कसं ते कार्यान्वित करायचं याची त्यांनी ट्रेनिंग दिलेलं नाही, माहिती दिलेली नाही। त्यांनी जर लवकरात लवकर कार्यवाही नाही केली तर आम्ही रिप्रेझेंटेशन मंत्रालयात करू आणि त्याबद्दल आम्ही रिप्रेझेंटेशन केल्यानंतर जर आमची सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही हायकोर्टाचा मार्ग पकडू। ही प्रणाली अंशतः बंद करावी, दस्त स्कॅनिंग अथवा अन्य माहिती संगणकावर द्यावी, दुय्यम निबंधक कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, जुन्या दस्तांवरील वसुली थांबवावी आणि मध्यवर्ती अभिलेख कक्ष त्वरित सुरू करावेत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आला। त्याला अंशतः मान्यता देण्यात आल्या आहेत।